नमस्कार मंडळी, विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 12चे अ आणि ब असे दोन तडफदार युवा उमेदवार. हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे, ज्यांच्यामध्ये प्रभागाला नवी दिशा देऊन त्याची दशा बदलण्याची क्षमता आहे असे ओबीसी नामाप्रचे रितेश भालेराव राऊत. तर प्रभाग क्रमांक 12 ब च्या महिला सर्वसाधारण गटातून आहेत स्मरणिका रोमित रहाटे. नमस्कार. आपल्या दोघांचे पण आमच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. नमस्कार, मी रितेश भालेरावजी राऊत. माझं राहणं अड्याल व्हॅली लेआउट आला वाघमार शाळेच्या मागे आहे. मी प्रॉपर उमरेड इथून 2 किलोमीटर असलेलं पिराया या ठिकाणचं आहे. माझं शिक्षण BA ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझ्या घरी माझे बाबा, माझा भाऊ, माझी वहिनी, माझी पुतणी आणि माझी पत्नी, आम्ही असं छोटंसं कुटुंब या ठिकाणी आम्ही राहतो. तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगा. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही एका छोट्याशा गावामध्ये राहत होतो. पिरायामधनं बाबा WCला होते आणि तिथनं रोज सायकलने येणे जाणं करत होते. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही मोठे होत गेलो आणि उमरेडला बाबांनी एक छोटासा प्लॉट घेतला आणि त्यानंतर आम्ही उमरेडला राहायला आलो. मी पहिलीत असतापासूनचा उमरेडला राहायला आलो. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ हा उमरेडच्या न्यायालयात लिपिक आहे. तुमच्या कुटुंबात काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे राजकारणाची किंवा समाजकार्याची? माझ्या कुटुंबात असं कोणतंही राजकारणी आणि समाजकारणाचे कुणीही नाही. मी स्वतःच्या भरोशावर आज राजकारणात आलो. राजकारणात हळूहळू समाजकार्य करत आलो आणि काँग्रेस पक्षानं मला आज जी उमेदवारी दिली ते माझ्या कर्तृत्वावर आणि जबाबदाऱ्यावर मला आज ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. खूप खूप अभिनंदन आपले. तुम्हाला म्हणजे यावेळेस संधी दिली काँग्रेस पक्षाने. किती वर्षाचा काळ झाला आहे आपण काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहात? मी कमीत कमी आता 15 वर्ष झाले मी काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आहे. आणि काँग्रेस पक्षाने आणि राजेंद्रबाबू मोडक साहेबांनी, गंगाधरजी रेवतकर साहेबांनी आणि संजयजी मेश्राम साहेबांनी जे काही माझ्यावर जबाबदारी दिली ते नेहमी मी पार पडत आलो. मी नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचा आता सध्याचा उपाध्यक्ष आहे. मी उमरेड विधानसभेचा अध्यक्षसुद्धा होतो. उमरेड शहराचा सुद्धा मी अध्यक्ष होतो. आणि काँग्रेस पक्षाने जे काही आंदोलनं असतील, वीजवाढीचं असेल, नळवाढीचं असेल, जे आंदोलन आम्हाला करता येईल लोकहितासाठी ते आम्ही या भागात केलेले आहे. म्हणजे पक्षाने एक सच्चा आणि एक निष्ठावान कार्यकर्ता निरखून पारखून त्यालाही संधी दिली असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली ते योग्य वाटत आहे. बरं, आता पुढचा हा जो प्रवास आहे, तुम्ही निवडणुकीसाठी तयार आहात. हो. तर आपल्या प्रभागातील मतदारांनी तुम्हाला का म्हणून निवडून द्यावे? प्रभागातील मतदारांनी आम्हाला हे म्हणून निवडून द्यावं की ज्या काही प्रभागातील समस्या असतील, जसं ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील, त्यांना बसासाठी बेंचेस पाहिजे. प्रभागातल्या समस्या काही ह्या खूप मोठ्या नसतात, छोट्या छोट्या असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसासाठी जागा पाहिजे, महिलांसाठी योगासने साधनं पाहिजे का त्यांचा व्यायाम झाला पाहिजे, आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे, पोरांसाठी खेळण्याची मैदानं राहिली पाहिजे. जे आपल्या क्रीडांगणं सध्या राहिलेली नाही आहे, कारण जे ओपन स्पेस होती त्या ठिकाणी त्यांनी गार्डन बनवले आणि गार्डन पण बनवले, पण ते फक्त 4 भिंत बनवून ठेवले. बाकी त्या गार्डनमध्ये असं कोणतंही प्रकारचे साहित्य नाही. ग्रीन जिम वगैरे लावून आपण पोरांच्या शिक्षणासाठी आमचं एक ध्येय आहे की उमरेडमध्ये एक CBSE शाळा चालू व्हावं आणि गरीब पोरांना सुद्धा त्या शाळेमध्ये शिक्षणासाठी. दुसरं ज्या काही नळ योजना आहेत आपण, आमचा एक विचार आहे काँग्रेस पक्षाचा की 24 तास नळ सुविधा आपण उमरेड शहरामध्ये राबवली पाहिजे. असंच आपल्या परसोडी ज्या भाग आहे तिथे गरीब लोक खूप आहेत, त्यांच्यासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, जेणेकरून थोडी तब्येत वगैरे खराब झाली तर आपण त्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपलं समाधानकारक तरी ट्रीटमेंट त्या ठिकाणी केलेली पाहिजे. बरं, क्रीडा क्षेत्राशी तुमचा संबंध असल्याचं बोललं जातं. हो. तर काय सांगाल त्याबद्दल? किती वर्षापासून तुम्ही क्रीडा क्षेत्राशी जोडले आहात? मागील 12 ते 13 वर्षापासून मी आज क्रीडा क्षेत्रासोबत काम आहे. मी उमरेड शहरामध्ये होमसाई स्पोर्टिंग क्लबचा अध्यक्ष आहे आणि या स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून मी पोलीस भरतीचे क्लासेस आणि व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स ह्या सर्व क्रीडा स्पर्धा मी उमरेड शहरामध्ये ऑर्गनाईज करत असतो. आणि प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करता? मी प्रशिक्षक आणि मार्ग सुद्धा करतो माझ्या माध्यमातून. आणि आमच्या स्पोर्टिंग क्लबचे एक प्रफुल्ल बिले सर आहे, त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत उमरेड शहरामध्ये PSI पदाकरता पोलीस भरतीमध्ये या भागातले पोरं लागलेले आहेत. म्हणजे
आमच्या माध्यमातून रोजगार सुद्धा आम्ही पोराला द्यायचा प्रयत्न करत असतो. काही त्यांना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असो, निशुल्क आम्ही स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असो, निशुल्क आम्ही पोलीस भरतीचे ट्रेनिंग हे आम्ही त्यांना देत असतो. म्हणजे निश्चितच या सगळ्या गोष्टीचा फायदा प्रभागातील तरुण युवा पिढीला होईलच, असं म्हणायला काही हरकत नाही. 200% ह्या सर्व गोष्टीचा होईल. आणि ज्या कोणत्या नगर आम्हाला जर जनतेनं निवडून दिलं तर नगरपालिकेकडून ज्या कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या कोणत्या सुविधा असतील त्या पुरेपूर आमच्या युवकांपर्यंत आणि आमच्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा हमखास प्रयत्न करू. बरं, आपल्या प्रभागात क्रीडांगणासाठी वगैरे काही जागा किंवा भविष्यात तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी क्रीडांगण उभारण्याची काही आहे तुमची अशी इच्छा आहे? सध्या जर प्रभागाची परिस्थिती पाहिली आणि भौगोलिक रचना पाहिली तर प्रभागामध्ये कुठलाही असं मोठं ग्राउंड राहिलं नाही की जेणेकरून मोठे पोरं खेळले पाहिजे किंवा काही केलं पाहिजे, असं कोणतीही जागा राहिलेली नाही. बरं, उमरेड शहरात मग कुठे दुसऱ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था? हो, आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पर्यायी व्यवस्था एखादी कुठची जागा असेल त्या ठिकाणी क्रीडांगणाचं काम करण्यात यावं. मागच्या काळामध्ये बॅस स्टेडियम जे आहे ते आम्ही ज्यावेळेस माजी आमदार होते त्यांच्या मागे लागू 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 आम्ही ते क्रीडांगण बनवण्याची तयारी केली आणि ते काम अर्ध झालेलं आहे. अर्ध पूर्ण व्हायला आम्ही त्याचा प्रयत्न करू का अर्ध पूर्ण लवकरात लवकर व्हावं. 4 करोडचा निधी आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आणला होता आणि अर्ध काम झालेलं आहे त्याचं. पूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी आम्ही सक्षम आहोत. बरं, तुमच्यात आणि इतर पक्षाचे जे प्रतिस्पर्धी आहेत उमेदवार त्यांच्यात काय फरक आहे किंवा तुमच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत की त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे लोकांनी तुम्हाला निवडावं? असं आहे, आमच्या प्रभागातले जे प्रतिस्पर्धी आहेत ते एकदम चांगले आहेत, असं काही नाही का ते चांगले नाही आहेत. पण ज्या कोणत्या ॲडव्हान्स सुविधा आहेत, ज्या कोणत्या ॲडव्हान्स आहेत ते युवकालाच माहिती आहे. ज्या युवकाच्या माध्यमातून लोकांना समजू शकल्या पाहिजे किंवा लोकांच्या ज्या भावना आहेत का आपल्या भागामध्ये ह्या सुविधा व्हायला पाहिजे आणि लोकांनी एक कॉल केला तर त्यांना तत्पर त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. लोकांच्या अपेक्षा असतात. निश्चितच, म्हणजे ज्या पारंपरिक सोयी सुविधा आहे त्यांना आधुनिकतेची जोड देऊन प्रभागाचा कसा विकास केला जाईल अधिकाधिक चांगल्या पद्धतीने याकडे तुम्ही भर देणार असं म्हणजे असा तुमचा मानस आहे. बरं, तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 3 वर्षात म्हणा किंवा सगळ्यात आधी अशी कुठली 3 कामे आहेत ज्यांना तुम्ही प्राधान्य देऊन ते एकदम जलद गतीने पूर्णत्वास नेण्याचा त्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल? पहिली गोष्ट तर आपल्या भागात पाण्याची समस्या खूप जोरात. पिण्याच्या पाण्याची समस्या. नळाचा टायमिंग बरोबर नाहीये. कोणाच्या घरापर्यंत तर पाणी पोहोचतच नाही. पहिलं सर्वात प्रथम आपण पाण्याच्या व्यवस्थेवर आपलं लक्ष राहणार आहे. दुसरी गोष्ट महिलांच्या आरोग्याची आणि याच्यासाठी आपण योगा भवनाची तयारी आपण आपल्या या भागात करत आहे. काय एक योगा भवन झालं पाहिजे. त्या ठिकाणी सर्व महिला बसून गप्पा गोष्टी करतील किंवा काही करतील, त्या गोष्टी त्या या भागात झाल्या पाहिजे. तिसरी गोष्ट पोरांसाठी खेळण्याची व्यवस्था. पोरांसाठी लहान पोरांना आता मोबाईलचा छंद खूप लागलेला आहे. मोबाईलचा छंद खूप झाला, त्यातून कुठंतरी खेळाच्या माध्यमातून ग्राउंडवर पोरं आले पाहिजे. त्यासाठी क्रीडा व्यवस्थेसाठी आपण हा करणार आहोत. चौथी गोष्ट, ज्या घरपट्टे झाले आहेत, मागे आम्ही निवेदन दिलं होतं. सन्माननीय सेलोकर साहेब या भागात भूमी अभिलेख कार्यालयात सेलोकर साहेब होते. नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं होतं. सेलोकर साहेबांनी आमचे पट्टे मान्य करून दिले. त्या ठिकाणची मोजणी करून पूर्ण पट्टे आम्ही भागतो. त्या लोकांना आवास योजनेतून घरं आम्ही मिळवण्याचा आमचा पहिला मानस राहील का त्यांना आवास योजनेतून घरं बनले पाहिजे. हा आमचे पहिले 3-4 कामं आम्ही पक्के करू. आता आपण वळूया स्मरणिका ताईकडे. ताई, सगळ्यात आधी आपला परिचय द्या. नमस्कार, मी स्मरणिका रुमित रहाटे. माझं राहणं परसोडी रहाटे लेआउटमध्ये आहे, MSCB ऑफिसच्या मागे. माझ्या लग्नाला 2च वर्ष झालेली आहे. मी उमरेडमध्ये नवीनच आहे आणि माझं शिक्षण जे आहे पॉलिटेक्निक माझं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसुद्धा माझं पूर्ण झालेलं आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यासोबतच माझा छोटासा व्यवसायसुद्धा आहे हँडमेड ज्वेलरीचा. म्हणजे गेल्या 7 ते 8 वर्षापासनं मी हँडमेड ज्वेलरी स्वतः करते आणि सोबतच माझ्याबरोबर काही मुली आहेत. या सगळ्या मिळून छोटासा मी व्यवसाय चालवते. बरं, तुमची ही राजकारणातली पहिलीच वेळ? हो. का बरं असं वाटलं तुम्हाला की राजकारणात उतरलं पाहिजे? कारण की महत्त्वाचं जे हे कारण आहे माझं राजकारणात येण्याचं ते असं आहे की सध्याची जी मी परिस्थिती बघितली, आता 2 ते 2.5 वर्ष झाले मला उमरेडमध्ये येऊन, आणि इतरही जे मी बघत आहे, तर कसं आहे महिलांमध्ये तरुण वर्ग जे आहे त्याच्या नेतृत्वाची खूप कमी आहे.
महिला नेतृत्व आणि त्यातही तरुण महिला नेतृत्व जे आहे हं. ते खूप कमी आहे. राजकारणात असो किंवा समाजकार्यात असो, त्यांना कुठेतरी त्यांचं कुटुंबिक जे सहकार्य आहे ते मिळत नाही किंवा त्यांना स्वतःला तसं निघता येत नाही. त्याच्यामुळे मला एक तर माझ्या घरच्यांचा पाठिंबा तर आहेच हं. आणि माझी स्वतःची सुद्धा इच्छा होती की आपण राजकारणाच्या माध्यमातून का नसे, आपण समाजाला काहीतरी आपलं हातभार लावला पाहिजे आणि त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्या आपण केल्या पाहिजे. हे माझं महत्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे या क्षेत्रात येण्याचं. अच्छा. तुमच्या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक 12 सध्याची परिस्थिती काय आहे प्रभागामध्ये? सध्याची परिस्थिती कशी आहे? महिलांच्या खूपशा ज्या गोष्टी आहे, पुरुष उमेदवार असतातच. पुरुषांना नेहमी भेटतात, त्यांच्या जे काही अडचणी आहेत ते त्यांना सांगतात. बरोबर. पण महिलांच्या ज्या काही अडचणी असतात ह्या पुरुषांना त्या सांगतात. पण कधी कधी खूपदा कसं होते ना, की महिलांच्या अडचणी या बाहेर निघतच नाही किंवा त्या पोहोचतच नाही आणि महिलांना कुठेतरी भलेही आज 50% आरक्षण जरी मिळालेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये, तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्या ज्या छोट्या महिलांच्या अपेक्षा खूप मोठ्या नसतात, त्या खूप छोट्या छोट्या असतात. पण त्या सुद्धा अपेक्षा त्यांच्या काही गोष्टी त्या पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे महिलांनी कुठेतरी समोर येऊन त्यांचं नेतृत्व करण्याची गरज आहे. मला राजकारण करण्यापेक्षा त्या महिलांचं कुठेतरी नेतृत्व करायचं आहे. ज्या माझ्या प्रभागातल्या महिला आहे त्यांना कुठेतरी त्यांच्या ज्या काही गोष्टी आहे त्या पूर्ण करून त्यांचं म्हणजे त्यांना एकतर माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतरही ज्या आहेत त्या त्यांना तिथून प्रेरित करून त्यांना स्वयंरोजगार सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण करायचा आहे आणि त्यांच्या समस्या सुद्धा सोडवायच्या आहे. म्हणजे महिला सक्षमीकरणाचा तुमचा विचार दिसून येतो. हो. बरोबर. हो. महिला आणि बालकल्याणाच्या हिशोबाने जर विचार केला तर प्रभागातील महिला आणि जे शिशु असतात छोटे बालक त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करावं किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर काय कराल त्यांच्यासाठी? सगळ्यात महिलांसाठी असं आहे ना, की आताच रितेश दादांनी सांगितलं, आपल्या प्रभागामध्ये बरेचसे ग्राउंड आहेत. पण त्या ग्राउंडमध्ये कसं आहे ना, ते फक्त ग्राउंड आहे, ट्रॅक आहे, ते फिरण्यापुरते आहेत. 4 भिंती आहेत फक्त. पण तिथे लहान मुलांना खेळण्याकरिता व्यवस्थित साधनं नाही आहेत. त्याच्यानंतर आता डिजिटल सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, की मुलं त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर न करता, मोबाईलचा कमीत कमी आपण म्हणतो, आणि त्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त महिलांना दोषी धरण्यात येतं, की महिला घरात असून सुद्धा मुलांकडे लक्ष देत नाही आणि ते मोबाईलच्या व्यधीन होतात. तर त्याच्याकरिता आपण जे आपल्या इथे गार्डन आहे आपल्या प्रभागामध्ये, तिथे लहान मुलांकरिता खेळण्यासाठी म्हणा किंवा त्या शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा त्यांना ती शिक्षणात मदत होईल, त्यांच्या खेळण्यात समोर मदत होईल, असे आपण वेगवेगळे उपक्रम तिथे राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि ते आपण करू. बरं, तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करणार? ज्येष्ठांसाठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जसं त्यांना बेंचेसची खूप आवश्यकता असते. खूप ठिकाणी त्यांची मागणी असते की आम्हाला थोडं बसायला आणि सगळ्यांशी गप्पा करायला, आणि त्याच्यानंतर ज्येष्ठांसाठी छोटंसं काहीतरी हॉल. तरुणांसाठी आपण वाचनालय, कारण भरपूरसे तरुण आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि आपल्या प्रभागामध्ये वाचनालय जे आहे नाही आहे. तर कुठेतरी आपल्या प्रभागामध्ये वाचनालयाची खूप गरज आहे. तर ते नक्कीच आपण त्याच्या प्रयत्नात आहोत की वाचनालय तरुणांसाठी राहिलं पाहिजे. आणि लहान मुलांसाठी सुद्धा आपण जे ज्येष्ठांसाठी निराधार योजना आहे, त्याच्यानंतर श्रावणबाळ योजना आहे आणि लहान मुलांकरता बालवाडीची जी व्यवस्था आहे आपल्या प्रभागामध्ये, अंगणवाडी बालवाडी ही आहे नाही. तर आपण याचं आपलं सुरू आहे की आपल्या इथे लवकरात लवकर बालवाडी आणि अंगणवाडीची व्यवस्था आपण करणार आहोत, जेणेकरून त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. अच्छा. दुसरी गोष्ट अशी की राजकारणात आल्यानंतर विकासाला धरून अनेकदा विकास 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 बोललं जातं. तर तुमच्या दृष्टीने विकास म्हणजे नेमकं काय? विकासाची व्याख्या काय आहे? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? विकास बघा, आपल्या प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागातलं जे आहे रस्ते आहे, भरपूर ठिकाणी रस्ते झालेले आहेत, पण ते एवढ्या उंचीवर झालेले आहे की त्यातून सगळं पाणी घरामध्ये येत आहे. त्याच्यानंतर भरपूर उद्यानं आहे, पण तिथे लाईटची सोय नाही आहे, तिथे स्वच्छतेची व्यवस्था नाही आहे. विकास हा छोट्या छोट्या गोष्टींमधून करायचा आहे. खूप मोठ्या आपल्याला गोष्टी करायच्या नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला, जसं नळाची झालं, आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे की नळ हे वेळेवर अजिबात येत नाही.
नळ वेळेवर येत नाही, त्याच्यानंतर येतात तर पाणी येत नाही, अर्धी हवा अर्धी पाणी. त्याच्यामुळे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे त्या नळ फक्त येऊन नाही तर वेळेवर येणं खूप गरजेचं आहे. भलेही आपण 24 तास पाण्याची व्यवस्थेचा आपला संकल्प आहे, हं. परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं हे राहणार आहे आपलं की वेळेवर नळ आले पाहिजे आणि जितकी गरज आहे कमीत कमी तितके तरी आले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला, कारण पाणी हे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या अन्न, वस्त्र, निवारा यातली सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे म्हणजे पाणी. पाणी, स्वच्छ पाणी हे प्रत्येक घरात प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही खूप महत्त्वाची गरज आहे. त्याच्यामुळे नळ वेळेवर येणं आणि व्यवस्थित येणं हे खूप गरजेचं आहे. विकास म्हणजे फक्त रस्ते, नाल्या, पाणी किंवा इतरही या गोष्टी तर नेहमीच्याच आहे, या तर होतच राहणार आहे. परंतु जेव्हा सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा परिपूर्ण विकास जेव्हा होईल, सर्वांगीण विकास जेव्हा होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विकासाच्या दिशेने त्या रीतीने वाटचाल करू, हं. हे मी सांगते. बरोबर, अतिशय सुंदर आपले विचार आहेत. स्मरणिकाताई, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचा जो परिवार आहे, रहाटे परिवार, यांची काही राजकीय पार्श्वभूमी होती? हो, नक्कीच. त्याबद्दल काय सांगू इच्छिता? माझे सासरे आहेत जे जगदीशजी रहाटे, ते 15 वर्ष नगरसेवक म्हणून इथे त्यांनी काम केलेलं आहे आणि ते इतक्या छान पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि इतक्या पारदर्शक पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा नक्कीच आम्हाला पाठिंबा आहे आणि मी हे जे काम करण्याचं माझा जो इथे येण्याचं जे मानस होतं ते त्यांना बघूनच त्यांनी ज्या पारदर्शक पद्धतीने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि ते 15 वर्षच नाही तर आजही कुठलीही समस्या असो, फक्त सामाजिकच नाही तर कुठली प्रशासकीय असो किंवा कुठली वैयक्तिक असो, कुठल्याही क्षेत्रात कुठलंही भरपूर ज्ञान त्यांना आहे आणि नेहमी वेळोवेळी ते धावून जातात. सोबतच आमचे काका नितीन रहाटे आणि दादासुद्धा निखिल दादा रहाटे आणि माझी पती रुमित रहाटे यांनी सुद्धा समाजकार्यात नेहमी त्यांनी मोलाचा वाटा दिलेला आहे. कुठल्याही व्यक्तीला वेळेवर गरज पडली तर ते नेहमी धावून जातात आणि माझ्या घरी मी एक वाक्य म्हणजे नक्की म्हणेन की माझ्या घरी कार्यकर्त्यांची पूर्ण फौज आहे. त्याच्यामुळे मी आता महिलांसाठी एक नवीन त्यात ऍड झालेली आहे. नक्कीच. बरं, या सगळ्या गोष्टीचा फायदा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी होईल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच नक्कीच. कारण की कसं आहे, त्यांना अनुभव इतका आहे, त्यातून मला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहे. कारण मी या क्षेत्रात आणि हे जे राजकीय क्षेत्र आहे त्यात सुद्धा नवीन आहे आणि उमरेड हे जे क्षेत्र आहे त्यात सुद्धा नवीन आहे. त्याच्यामुळे आता जे मी फिरत आहे त्यात तर मला भरपूर गोष्टी ह्या समजतच आहे, परंतु भरपूर गोष्टी ह्या त्यांच्याकडून मला समजत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा मला नक्कीच खूप फायदा होत आहे. म्हणजे त्यांचा जो सामाजिक कार्याचा वारसा आहे तो तुमच्या माध्यमातून पुढे अविरत सुरू राहील, नक्कीच असं म्हणता येईल. नक्कीच. तुम्हा दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. प्रभागातील मतदारांना आणि उमरेडकरांना काय संदेश देऊ इच्छिता? येत्या 2 डिसेंबरला नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या दिवशी मतदान आहे, तर त्या अनुषंगानं काय सांगाल आपण? 2 तारखेला जी निवडणूक आपली होत आहे त्याच्यासाठी मी आपल्या पूर्ण उमरेडच्या जनतेला एकच खूप महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिते की बघा, निवडणुकी ह्या जरी 5 वर्षातून एकदा येत असल्या तरी सुद्धा आपल्याला नेहमीसाठी आपला जो आहे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हा निवडून द्यायचा असतो. त्याच्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या आमिषाला बळी न पडता खरोखर जे नेतृत्व आपल्या कामाचं आहे किंवा आपल्या खरोखर सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं जे नेतृत्व असणार आहे त्यालाच तुम्ही निवडून द्यावं. आणि प्रत्येकाने आपल्याला जो हा मतदानाचा हक्क मिळालेला आहे, मतदानाचा प्रत्येकाला हक्क मिळालेला आहे, कुठल्याही प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान हे केलंच पाहिजे आणि आपल्याला जो काय म्हणू शकतो अमूल्य हा जो हक्क मिळालेला आहे त्याचे नक्कीच आपण कर्तव्य बजावलं पाहिजे. मी उमरेडच्या सर्व जनतेला विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवायला पाहिजे आणि अशा लोकांना संधी द्यायला पाहिजे की जे काम खिचून आणू शकते, जेणेकरून कोणत्याही सोयीसुविधा असतील, निधीचा खर्च असतील,
ते आम्हाला अनाज सोयीसुविधा होईल आणि आमच्यासारख्या दोन्ही युवकांना आपण संधी द्यावं, जेणेकरून तुमचे कामं हे कुठे लटकणार नाहीत. आम्ही धावपळीनं तुमचे कामं पूर्ण करू. यासाठी आपणा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की 2 तारखेला आमच्यासारख्या युवा तडफदार लोकांना आपण संधी द्यावं. तर हे होते प्रभाग 12चे दोन्ही युवा तडफदार सुशिक्षित असे उमेदवार. यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. सामाजिक क्षेत्राबद्दल असो किंवा क्रीडा क्षेत्राबद्दल असो किंवा ज्येष्ठांपासून म्हणजे लहानात लहानपासून ते ज्येष्ठांपर्यंत या सगळ्या लोकांसाठी पुढच्या 5 वर्षात काय यांचा आराखडा राहील विकासाचा आणि हे कशा पद्धतीने काम करतील हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. तर आपण तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटू याच ठिकाणी इथेच. तुम्ही पाहत राहा विदर्भ आवाज. नमस्कार.